C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डिले तसेच अनेक साधू संतांच्या उपस्थितीमध्ये 11 जानेवारी रोजी सकाळी राहुरी शहरामधील बुवासिद्ध बाबा मंदिरामध्ये महाआरती करून नाथ जागृती पायी यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. नाथांच्या स्थानावरती झालेले अतिक्रमण रोखणं, वक्फ बोर्डाला धडा शिकवणं तसेच हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखणं आदी विषयांसाठी सकल हिंदू समाज आणि नाथ भक्तांच्या वतीनं नाथ जागृती यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, युवा नेते अक्षय कर्डिले, रावसाहेब चाचा तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे तसेच अनेक साधू संत आणि नाथ भक्तांच्या उपस्थितीमध्ये शहरामधील बुवासिद्ध बाबा मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आहे. त्यानंतर पुष्पहारांनी सजवलेल्या रथामधनं बुवासिद्ध बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावरती आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शहरामधनं मुख्य रस्त्यावरनं मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान नाथांचा प्रचंड असा जयघोष यावेळी करण्यात आला. शहरामधील खंडोबा मंदिर इथे मिरवणूक समाप्ती करून नाथ जागृती पायी यात्रा पुढील मार्गावरती मार्गस्थ झाली आहे. सदर यात्रा ही 11 जानेवारी ते 13 जानेवारी या दरम्यान राहुरी ते गोरक्षनाथ गड ते मांजरसुंबा ते डोंगरगण ते जेऊर ते कोल्हार ते शिराळ ते मिरी ते जवळखेड खालसा ते तिसगाव ते मढी या मार्गे मच्छिंद्रनाथ गड मायंबा इथे जाणार आहे. 13 जानेवारी रोजी तिथे देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत हरिभक्तपरायण प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे. या नाथ जागृती पायी यात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. तर याप्रसंगी नगरसेवक गजानन सातभाई, सोन्याबापू जगदने, प्रतीक तनपुरे, प्रदीप भुजाडी, प्रशांत डवले, राजेंद्र उंडे, माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदूभाऊ तनपुरे, महेश कासार, सुनील पवार, अक्षय तनपुरे, गणेश खैरे, पांडुभाऊ उदावंत, गोपी दहिवाळकर, गणेश कोकडे, ओंकार कासार, सचिन मेहत्रे, सतीश फुलसौंदर, उमेश फुलसौंदर, कांता तनपुरे, अजित डावखर आदींसह असंख्य भाविक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. क्षेत्र गोरक्षनाथ गड ते श्री क्षेत्र मायंबा अशी नाथांची यात्रा आजपासून चालू होत आहे. राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या देखील रथ या ठिकाणी यात्रेमध्ये सामील होणार आहे. या निमित्तानं गावात आलेल्या सर्व साधू महंतांचा गावच्या वतीनं आम्ही यथोचित सन्मान केलेला आहे. सर्व नाथभक्त मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. सर्वांचे मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपल्या राहुरी शहरामध्ये सकल हिंदू समाज व सर्व नाथ भक्तांच्या वतीने बुवासिद्ध बाबा राहुरीचे मालक यांचा आशीर्वाद व महाआरती करून नवनाथ यात्रेला सुरुवात झालेली आहे. श्री क्षेत्र गोरक्षनाथ ते श्री क्षेत्र मडी मायंबा ही 3 दिवसाची यात्रा 11 तारखेला म्हणजे आज सुरुवात होऊन 13 तारखेपर्यंत चालणार आहे. यात्रेत आपल्या बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आताच आम्ही राहुरीतून यात्रेला सुरुवात करून यात्रा संपूर्ण पूर्ण केली आणि आता हा रथ हा गोरक्षनाथ गडावरती जाणार आहे. या यात्रेचा उद्देश एकच आहे की जो आपल्या हिंदू धर्मांवरती धर्मांतर आपल्या लोकांमध्ये चालू आहे तर ते रोखण्यासाठी व जे आपल्या नवनाथांच्या ठाण्यांवरती मंदिरांवरती जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी हा मोर्चा आहे. म्हणजे वक्फ बोर्डला आपण सर्व सकल हिंदू समाजाने
व नाथ भक्तांनी एकत्र येऊन धडा शिकवायचा आहे आणि परत अशी गोष्ट व्हावं नाही त्यासाठी आपल्याला 3 दिवसाच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. तर सर्वांना विनंती करतो की 3 दिवस यात्रा चालणार आहे. तर यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माता भगिनींनी, ज्येष्ठांनी, तरुणांनी सर्वांनीच मोठ्या संख्येने आपल्या धर्मासाठी एकत्र व्हावं हीच मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.